नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। बीएड सीईटी पासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्याचा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झालेलाच आहे की बीएड कॅपचे फॉर्म कधी सुरू होणार, ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार। तर लक्षात घ्या, आपण निश्चित अशी वेळ सांगू शकत नाहीये। पोर्टलवरती देखील अजून कुठल्याच प्रकारची अपडेट नाहीये, पण पुढील आठवड्यामध्ये हे जे फॉर्म आहेत ते सुरू होणार आहेत। पण आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, जेणेकरून त्यांना पुढच्या कॅप राऊंड नंतर जी कॉलेज अलोकेशन होतंय किंवा कॉलेज मिळतंय त्याच्यानंतरची प्रोसेस आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नको यायला, तर यासाठी हा माहितीपर व्हिडिओ देत आहोत। कारण का कॅप राऊंड 1 आणि 2 लक्षात घ्या एकाच वेळी होणार आहे। तर सगळ्यांनाच महत्त्वाचा प्रश्न आहे की कॉलेजची फी, तर या संदर्भात देखील आपण कॉलेजची फी डिटेल व्हिडिओ देणारच आहोत। पण कॉलेजची फी साधारणतः सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बीएड जर करायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये साधारणतः ही फी कमी असते आणि त्याच्यानंतर स्कॉलरशिप मिळते। पण प्रायव्हेट किंवा इतर इन्स्टिट्यूट जे जे कॉलेजेस आहेत बीएडचे, तर याच्यामधली फी साधारणतः 30,000 40,000, त्यानंतर नामांकित कॉलेज असतील तर 50 ते लाखभरापर्यंत एका वर्षाची कॉलेज फी आहे। ही सद्यस्थिती आहे। आपण जी PDF फाईल दिली आहे याच्यामध्ये नॉमिनल फी दिसत आहे, परंतु कॉलेजमध्ये ॲक्च्युअल तुम्ही जर पाहायला गेला तर तुम्हाला कॉलेजची फी जास्त पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये 50-60 अगदी लाखभर देखील बीएड कॉलेज ॲडमिशनची प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत यांच्यापर्यंत फी आहे वाढलेली पाहायला मिळणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बीएड कॉलेजची फी ही प्रत्येक डिव्हिजननुसार लक्षात घ्या वेगवेगळी असते। याच्यामध्ये अनुदानित, विना अनुदानित, त्यानंतर मायनॉरिटी आहे या संदर्भातले जे कॉलेजेस आहेत यांची फी आहे ती कॅटेगरी वाईज वेगवेगळी असते। कॅटेगरीला फी थोडीफार कमी असते, पण ओपन कॅटेगरी अंतर्गत जर तुमचं ॲडमिशन होत असेल, त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवल जर होत असेल तर तुम्हाला फी आहे ती जास्त भरावी लागते। मी प्रत्येक कॉलेजनुसार निश्चित फी किती असेल तर ती सांगू शकत नाहीये, पण साधारणतः मिनिमम फी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलो तर 30,000 पेक्षा कमी कुठल्याच कॉलेजमध्ये फी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये। तर साधारणतः ही प्रत्येक वर्षाला 2 वर्षासाठी फी आकारली जाते। मग मी सांगू इच्छितो की कॅप राऊंड 1 आहे कुठल्या वेळी, त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएड करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना महत्त्वाचं सांगत आहे की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये आता तुम्हाला वेळ आहे। एक तर तुम्ही फी विचारून घ्या, त्याचबरोबर एका वर्षाची फी किती, त्यानंतर दुसऱ्या वर्षाची फी किती आहे, त्यानंतर स्कॉलरशिप किती मिळणार। मुलींना फ्री एज्युकेशन आपण सांगितलंच आहे, बीएड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत येत नाही आहे, तरी देखील तुमच्या मनाची शंका करून घ्या आणि त्याच्यानंतर कॉलेजच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजचे प्रेफरन्स टाका। कारण का काय होतंय, मागील वेळी देखील अनेक विद्यार्थी आपल्याला कॉन्टॅक्ट करत होते की आम्ही ज्या बीएड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्यातील फी आम्हाला माहिती नव्हती, मग आम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे। आपण महत्त्वाची बाब सांगितलेलीच आहे की कॅप राऊंड 1 किंवा 2 जे ॲट ए टाईम सुरू होणार आहेत याच्यामध्ये जर पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेणं बंधनकारक असतं। जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात नाहीये तर तुम्ही कॅप राऊंड 1 आणि 2 आणि 3 साठी कायमस्वरूपी तिथून बाद होता आणि तुमच्यासाठी राहतो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड। मग तुम्हाला बीएड तर करायचं आहे आणि अजून वेळ आहे, ही बीएड कॅपची प्रोसेस सुरू झाली नाही आहे आणि साधारणतः कॅप राऊंड 1 आणि 2 पुढील आठवड्यामध्ये कुठल्या वेळी सुरू होईल। त्यामुळे तुम्ही ज्यावेळी कॉलेजेस टाकताय तर त्यावेळी तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करून फी असेल किंवा स्कॉलरशिप असेल किंवा इतर हॉस्टेल संदर्भातली माहिती असेल तर त्यानंतर त्या संदर्भातली टीचिंगची प्रोसेस काय आहे किंवा वीकली लेक्चर होतात का किंवा रेग्युलर अटेंड करावं लागतं का, असे अनेक प्रश्न असतात। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऐनवेळी जाण्यापेक्षा आता वेळ आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे कॉलेजेस हवं आहे। आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे जे बीएड किंवा आणि एक म्हणजेच तुम्ही जे लास्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यामधली जी मेथड आहे किंवा तुमचे जे मेन सब्जेक्ट आहेत त्या कॉलेजमध्ये आहेत का, ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फोन देखील तुम्ही करू शकता। PDF फाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देखील आहेत किंवा जवळ कॉलेज असेल तर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये कॉलेज प्रेफरन्स टाकायचे आहेत। काय होतं, तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्हाला लक्षात घ्या एकच ऑप्शन उरतो की कॉलेजकडून कॅन्सल ॲडमिशन लेटर घ्यावं लागतं। पण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कुठलेच कॉलेज तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलचं लेटर देत नाही, कारण का त्यांची जागा वेकंट राहते। त्याच्यामुळे लक्षात घ्या, अनेक विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। त्यांचा कॅप राऊंड 1 आणि 2ची जागा गेलीच आणि त्याच्यानंतर त्यांना इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडपर्यंत प्रतीक्षा करावी लागली।
काही विद्यार्थ्यांनी तर अपेक्षा सोडून बी-एडचं जे ॲडमिशन आहे ते देखील घेतलं नव्हतं. म्हणून मी सांगू इच्छितो की बी-एड कॅप प्रोसेस आहे, लवकरच सुरू होईल. पण यापूर्वी तुम्हाला जे कॉलेज पहिल्या प्रेफरन्सला टाकायचं आहे, ज्या कॉलेजमध्ये कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची माहिती तुम्ही जी प्रॉपर माहिती आहे ती घ्या, जेणेकरून तुम्हाला कॅप प्रोसेसमध्ये कॉलेजचं ऑप्शन टाकताना प्रॉब्लेम येणार नाही. कारण का ह्या पुढच्या मेथड आहेत त्या चुकीच्या असतात. कारण का लक्षात घ्या की जर तुम्हाला कॉलेज लागलं आणि ॲडमिशन घ्यायचं नसेल तर अनेक अडचणी पुढे निर्माण होत असतात. त्यामुळे आधीच व्यवस्थितरित्या मेथड कॉलेजची पाहायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या की कॉलेजमध्ये फी काय आहे, कॉलेजमध्ये स्कॉलरशिप किती मिळते किंवा स्कॉलरशिप दिली जाते का किंवा फीच्या माध्यमातून कट केली जाते का, अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्हिजिट करून किंवा फोनच्या माध्यमातून माहिती घेऊनच तुम्हाला हे फॉर्म आहेत ते भरायचे आहे. तर अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. कारण का मेथड जी तुमची आहे, तुमचे जे अंतिम वर्षातले विषय आहेत ते त्या कॉलेजमध्ये अध्यापनासाठी बी-एडमध्ये सब्जेक्ट घेता येतो का, असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पुढे ॲडमिशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. माध्यमाचं देखील आहे की ELCT ज्यांनी केलेलं आहे ते इंग्रजी माध्यमांमध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकतात किंवा त्यांना जर इंग्रजी माध्यमातून घ्यायचं नसेल तर मराठी माध्यमातून देखील तुम्ही बी-एड अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. याचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून म्हणजेच ELCTचा फॉर्म भरलेला नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना माध्यम मराठी राहतं आणि पेपर जे आहे ते इंग्रजीमधून घेता येतात. तर असे कॉलेजेस देखील उपलब्ध आहेत. तर तुम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा लक्षात घ्या कॉलेजमध्ये फोन करून लक्षात घ्या माहिती घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कॅप प्रोसेस राऊंड 1 आणि 2 ॲट ए टाईम होणार आहेत. कारण का एकदाच प्रेफरन्स टाकायचे आहेत, दोन्ही राऊंडसाठी पुन्हा प्रेफरन्स टाकायचे नाहीत. त्यामुळे पहिल्या प्रेफरन्सचं जे कॉलेज टाकताय ते विचारपूर्वक टाकायचं आहे. लवकरच कॅप प्रोसेस सुरू होईल. हेल्पलाईनला फोन आपण करत आहोत. वेळ आणि निश्चित तारीखची ते सांगत नाही आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये कॅप प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. बी-एड कॅप प्रोसेसपासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.